नमस्कार मित्रांनो, NMS परीक्षेला अगदी काही तास शिल्लक राहिले आहेत आणि या शेवटच्या तासांमध्ये नेमकं काय अभ्यास करावं असा प्रश्न तुम्हा विद्यार्थ्यांसमोर उभा राहिलेला आहे. तुम्ही सध्या कन्फ्यूज सिच्युएशनमध्ये असाल तर या मॅजिक टाइम म्हणजेच जी जादुई वेळ आहे याच्या बाबतीत काय केलं पाहिजे अगदी मी तुम्हाला थोडक्यात सांगेन. मित्रांनो, आपल्याला सगळ्यात आधी चेकलिस्ट तयार करायची. ही चेकलिस्ट आहे तरी काय, तर बघा आता मॅट या विषयामध्ये प्रकरणं आहेत साधारणतः 15. मग या 15 प्रकरणांपैकी आपल्याला मार्क करायचं आहे की कंप्लीट प्रकरणं कोणती आणि इनकम्प्लीट कोणती. मग कंप्लीट प्रकरणांपैकी आपल्याला खरंच त्यामध्ये परफेक्ट मार्क मिळणार आहेत का याचाही विचार करा. आणि आता आपण लक्ष देणार इनकम्प्लीट प्रकरणांकडे. परंतु इनकम्प्लीट प्रकरणांचा आधी जर अभ्यास झाला असेल आणि आत्ता थोडे काही डाऊट क्लिअर करायचे असतील तर पहिलं प्राधान्य त्यांना द्या. आणि ते देखील 20-25 मिनिटांमध्ये शक्य होणार असेल तरच आपण त्याला वेळ देऊयात. कारण आपल्याकडे वेळ अत्यंत कमी आहे आणि अभ्यास जास्त आहे. यात आपल्याला कुठलाही नवीन भाग सोडवायला घेऊ नका. कारण काय होईल की नवीन भागामध्ये 1-2 मार्क आपण वाचवायला जाणार, परंतु आपली रिव्हिजन मात्र राहून जाईल. सो मॅथ्ससाठी आपण एक चेकलिस्ट तयार केली. ओके, आता आपण सॅट विषयाचं बघतोय की चेकलिस्ट काय राहणार. तर सगळ्यात आधी आपण घेणार भूगोल विषयाची चेकलिस्ट. ओके, भूगोलाची 10 प्रकरणं आहेत. मग या 10 प्रकरणांपैकी सगळेच प्रकरणं ऑलमोस्ट पूर्ण झाले असतील. भूगोल नंतर आपण घेणार इतिहास नागरिकशास्त्र विषय. त्याच्यानंतर सायन्समधला बायोलॉजी म्हणजे जीवशास्त्र विषय घेणार. त्यानंतर केमिस्ट्री घेणार, फिजिक्स घेणार आणि मॅथमॅटिक्स घेणार. या सगळ्यांच्या प्रकरणांची लिस्ट आपल्याकडे असणार आणि त्यामध्ये आपण कंप्लीट आणि इनकम्प्लीट या दोघांचा विचार करणार. बरं, जर असं असेल की एखादा प्रकरण इनकम्प्लीटच असेल आणि आपल्यासाठी नवीन असेल तर मी मगाशी म्हटल्याप्रमाणे त्या प्रकरणाचा आपण अभ्यास करणार नाहीत. कारण सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला त्या रिव्हिजन. आणि ही जी रिव्हिजन आहे आता आपण सॅट विषयाच्या संदर्भात कशी करणार आहोत. तर मित्रांनो बघा, समजा मी इतिहास विषयाचं एक तुम्हाला उदाहरण देतोय की इतिहास विषयाचे आपण अगदी महत्त्वाचे काही भाग असतील, महत्त्वाची ओळ असेल, काही अंडरलाईन केलेला भाग असेल, हायलाइटेड केलेला भाग असेल, काही बॉक्सेस आपण ऑलरेडी अभ्यास करताना केले असतील तर त्याचीच आपल्याला रिव्हिजन करायचे. इतरत्र पाठ वाचण्यात वेळ घालवण्यात काय अर्थ नाही. सो जे काही कीवर्ड आहेत, इम्पॉर्टंट वर्ड आहेत, इम्पॉर्टंट लाईन आहेत त्यांनाच आपण प्राधान्य देतोय. आणि हार्डली इतिहास असेल किंवा भूगोल असेल एक धडा वाचण्यासाठी आपल्याला अगदी 6 ते 7 मिनिटेच लागणार आहेत. सो आपण कॅल्क्युलेशन केलं की इतिहासाचे 14 धडे आहेत, भूगोलाचे 10 धडे आहेत, म्हणजे 24 धडे आहेत आणि 24 धड्यांचं 6 मिनिटे याप्रमाणे आपण साधारणतः 150 मिनिटांपर्यंत पोहोचतोय. बरं, अजून त्यामध्ये अजून 30 मिनिटे वाढवली म्हणजे 3 तासामध्ये या 2 प्रकरणांचं अगदी सायलेंट रीडिंग, डोळे बंद करून म्हणूयात, काही भाग आठवण्याचा प्रयत्न करतोय तर अगदी 3 तासामध्ये हे 2 प्रकरणं झाले. म्हणजे इथे आपल्याला 20 आणि 15 35 गुणांचा छानपैकी अभ्यास झाला. सेम आपण विज्ञानाच्या बाबतीत देखील करतोय. तर जो काही हायलाइटेड पार्ट इम्पॉर्टंट असेल, डायग्राम्स असतील, काही इक्वेशन्स असतील तर हे सगळं आपण बऱ्यापैकी लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करतोय. ते देखील आधी आपण जर अंडरलाईन केलेला पार्ट आहे ते. आता बऱ्याच विद्यार्थ्यांच्या कमेंट्स आल्या, सर मॅथमॅटिक्सचं काय गणित खूप कठीण वाटतंय. पण मित्रांनो बघा, एक बारकाईने जर तुम्ही प्रश्नपत्रिकेचा अभ्यास केला असेल तर तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल की शेवटच्या मोमेंटला तुमच्याकडे सूत्रांची यादी असली पाहिजे. कारण साधारणतः 7 ते 8 प्रश्न असे असतात की एक सूत्र आहे आणि सूत्राच्या रिलेटेड एक उदाहरण दिलेलं आहे. म्हणजे सूत्रात फक्त किंमत टाकायची, तुम्हाला लगेच उत्तर मिळतं. सो तिथे सूत्र खूप इम्पॉर्टंट आहेत. आणि या सूत्रांची जर लिस्ट तुम्ही केली नसेल तर साधारणतः तुम्हाला 1 तास पूर्ण 19 प्रकरणांमध्ये जिथे जिथे महत्त्वाची सूत्र आहेत ती लिहिण्यासाठी वेळ जाणार. म्हणजे आपण जर कॅल्क्युलेशन केलं तर सॅट विषय आहे हा साधारणतः 6 ते 7 तासात संपण्यासारखा विषय आहे.
आता तुमचं आधीचा अभ्यास किती झालंय आणि हे जी चेकलिस्ट आहे या चेकलिस्ट नुसार तुम्ही कोणाला प्राधान्य द्यायचं आणि कोणाला प्राधान्य द्यायचं नाही हे डिसाईड करू शकता. म्हणजे आता शेवटच्या मोमेंटला कुठला पार्ट सोडून द्यायचा आहे का आणि का द्यायचं याचं मी कारण तुम्हाला सांगितलेलं आहे. मित्रांनो, आपण पुन्हा एकदा बघूयात की आपल्याला आता नेमकं काय करायचं आहे. पहिली गोष्ट, मॅजिक टाइम लक्षात ठेवा की हे तुमचे गुण चटकन वाढून देणारे किंवा तुम्हाला आहे त्याच ठिकाणी ठेवणार आहे. सो याचं युटिलायझेशन करताना चेकलिस्ट फॉर्म करतोय. कुठले प्रकरण सोपे, कुठले प्रकरण कठीण, कुठलं प्रकरण आपल्याला परफेक्ट जमलंय, कुठलं परफेक्ट जमलं नाही याची एक लिस्ट करून आत्ता या मोमेंटला आपल्याला काय करायचंय याच्यासाठी वही पेन घेऊन आपण आपल्या कामाला सुरुवात केली आहे. आणि आपण अंडरलाईन केलेले हायलाइटेड वर्ड किंवा जे काही इम्पॉर्टंट वर्ड असतील त्यांना आपण प्राधान्य देतोय. बरं, आता या सगळ्यामध्ये प्रश्नपत्रिका सोडवायची की नाही सोडवायची, तर मित्रांनो हार्डली आत्ता एक प्रश्नपत्रिका जरी सोडवली तरी इनफ आहे. कारण क्वेश्चन पेपर जर लास्ट मोमेंटला खूप साऱ्या तुम्ही जर सोडवायला घेतल्यात तर त्याचा थोडासा लिमिटेड स्टडी होऊ शकतोय. त्यामुळे ज्यांचा जो भाग राहिलेला आहे त्या भागाकडे पण थोडंफार लक्ष दिलं आणि तो चटकन झाला तर तुम्हाला लगेचच्या लगेच गुण मिळू शकतात. सो कोणाचा अभ्यास काय झालेला आहे या सिच्युएशन नुसार तुम्ही डिसिजन घेणार आहात.